तर मित्रांनो, आता आपल्याला एक्सप्लेनेशन ऑफ अँगल ऑफ कॉन्टॅक्टच बघायचं आहे, पण हे टेक्स्टबुक मधलं एक्सप्लेनेशन आहे. ठीक आहे, याच्या आधी सुद्धा मी सेम हेडिंग टाकलं होता, एक्सप्लेनेशन ऑफ अँगल ऑफ कॉन्टॅक्ट. बरोबर आहे का? एक्सप्लेनेशन ऑफ अँगल ऑफ कॉन्टॅक्ट हे हेडिंग टाकलं होतं मी याच्या आधी सुद्धा, पण ते जे त्याच्यामध्ये एक्सप्लेनेशन आपण बघितलं होतं ते काही टेक्स्टबुक मध्ये नाही. ठीक आहे ना, ते थिओरॉटिकल होतं. याला थोडंसं आपण व्यवस्थित जसं टेक्स्टबुक मध्ये दिलेलं आहे त्या पद्धतीने एक्सप्लेन करतोय. ठीक आहे, हा पार्ट थोडासा नवीन आहे, म्हणजे यांनी कुठून टाकलं माहिती नाही, पण हे फार कन्फ्युजन म्हणजे मुलांना तर समजायला अवघडच आहे. तर आता आपल्याला तर दोन्ही प्रकारे करावं लागेल ना, एक तर इझिएस्ट वेने जावं लागेल आणि टेक्स्टबुक मधलं सगळं कम्प्लीट करायचं आहे. त्यामुळे मग टेक्स्टबुक मध्ये असल्यामुळे मी याला परत घेतो. ठीक आहे, तर शक्यतोवर आधीचा व्हिडिओ आणि हा व्हिडिओ तुम्ही सोबत सोबतच बघा. म्हणजे मी आज याचा आधीचं जे म्हणजे याचं जे ऑर मध्ये एक्सप्लेनेशन होतं ते टाकलं, मी अपलोड केला व्हिडिओ, आणि हा सुद्धा करतोय. मग हे जे दोन्ही सेम आहेत ना, एक्सप्लेनेशन ऑफ अँगल ऑफ कॉन्टॅक्ट याचे आपण या सेम पॉईंटचे आपण 2 व्हिडिओ अपलोड करतोय ना, तर ते सोबत सोबत बघा. कारण काय, तर ते तुम्हाला कळेल की मला नेमकं काय म्हणायचं आहे. त्या व्हिडिओमध्ये मला काय म्हणायचं आहे हे तुम्हाला व्यवस्थित कळेल. क्लिअर ना? एकाच दिवशी बघायचं, सोबतच बघायचं. का 11-12 मिनिटाचा पहिला व्हिडिओ आहे आणि हा पण एक त्याच रेंजमध्ये बनेल. ठीक आहे, तर मला वाटतं आता स्टार्ट करूया. आणि हा एक्झाम मध्ये जर आम्हाला तसं विचारलं तर जे टेक्स्टबुक मध्ये दिलेलं आहे ते लिहावं लागेल. बरोबर आहे की नाही? एक्झाम मध्ये जर असं आम्हाला याच्यावरची क्वेश्चन वगैरे विचारला तर जे टेक्स्टबुक मध्ये आहे तेच लिहावं लागत असतं, म्हणून लिहावं लागतं. ठीक आहे, बघा मी परत एकदा एक्सप्लेनेशन ऑफ अँगल ऑफ कॉन्टॅक्ट म्हणजे तेच आपल्याला बघायचं आहे की ज्यावेळेस ठीक आहे कोहेसिव्ह फोर्स ग्रेटर दॅन अधेसिव्ह फोर्स असल्यानंतर सरफेस कसा होतो, म्हणजेच लिंक्स कसा तयार होतो. अधेसिव्ह फोर्स कोहेसिव्ह फोर्स पेक्षा जास्त असल्यानंतर काय होते, अधेसिव्ह फोर्स आणि कोहेसिव्ह फोर्स सेम असल्यानंतर काय, अँगल ऑफ कॉन्टॅक्ट काय या प्रत्येकांच्या वेळेस, ह्याच गोष्टी आपल्याला बघायच्या आहेत. पण हे थोडंसं मॅथमॅटिकली बघायचं आहे. आधी जे होतं ते थिओरॉटिकली होतं, आता मी काय म्हणतोय मॅथमॅटिकल एक्सप्रेशन, मॅथमॅटिकली एक्सप्लेन करतोय आपण याच्यामध्ये. बघा ना, तुम्हाला इक्वेशन दिसत आहे. बर, हे कंटेनर याच्यामध्ये मी लिक्विड कन्सिडर केलं. कुठलंही लिक्विड राहू शकते. या पॉइंट ऑफ कॉन्टॅक्टला मी अधेसिव्ह फोर्स दाखवला. हा पण एक कॉन्टॅक्ट आहे, पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट म्हणजे काय सर, ज्या ठिकाणी किंवा ज्या पॉइंटला सॉलिड आणि लिक्विड यांचा कॉन्टॅक्ट होतो, असा तो कॉमन पॉइंट. बरोबर आहे की नाही? ठीक आहे, म्हणजे या पॉइंटला सॉलिड आणि लिक्विड दोघांचा कॉन्टॅक्ट आहे ना, मग त्याला पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट म्हणतात. क्लिअर? मग या पॉइंट ऑफ कॉन्टॅक्टशी आमचा संबंध आहे, कारण अँगल ऑफ कॉन्टॅक्ट हा पॉइंट ऑफ कॉन्टॅक्टशी संबंधित असणारा फेनॉमेना आहे. बरोबर आहे की नाही? टँजंट ड्रॉन टू लिक्विड सरफेस and solid surface at the point of contact. Angle between liquid surface and solid surface at the point of contact. म्हणजे point of contact इथेच angle of contact तयार होत असतो. क्लिअर? त्यामुळे पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट तर महत्त्वाचं आहे. मला सांगा, आता हा तर लिक्विड आहे, हा तर सॉलिड आहे. मग सॉलिड मधला आणि लिक्विड मधला जो फोर्स राहतो तो अधेसिव्ह फोर्स राहतो. मग तो तर या ठिकाणी म्हणजे लिक्विड पेक्षा सॉलिड मधला फोर्स जास्त राहते, तर ते अधेसिव्ह फोर्स तर रिझल्टंट अधेसिव्ह फोर्स तर मला सॉलिड मध्येच दाखवावं लागेल. काय म्हणायचंय, क्लिअर आहे का मला? की आता आपण इथं असं कन्सिडर केलं नाही की अधेसिव्ह फोर्स जास्त आहे, कोहेसिव्ह फोर्स ग्रेटर, अधेसिव्ह फोर्स ग्रेटर, हे काहीच कन्सिडर करत नाही आपण सिम्पली अधेसिव्ह फोर्स दाखवला, कोहेसिव्ह फोर्स दाखवला. बरोबर आहे की नाही? या पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट जवळ अधेसिव्ह फोर्स दाखवला. Fa म्हणजे काय, F(A) मीन्स अधेसिव्ह फोर्स, F(C) मीन्स कोहेसिव्ह फोर्स. बरोबर आहे का? बरं, आता काही जण असं म्हणत असतील सर हे नवीनच फोर्सेसचे प्रकार पाडले तुम्ही. मी तुम्हाला याच्या आधी क्लिअर केलं, परत एकदा क्लिअर करतो. हे काही फोर्सेसचे नवीन प्रकार नाही आहे. ठीक आहे की नाही? आपल्या अभ्यासाला सोयीस्कर राहावा असं आपण क्लासिफिकेशन फोर्सेसचे पाडत असतो. फोर्सेसला आयडियली क्लासिफाय तर करू शकत नाही मी, बरेच वेळेस बोलतो. ठीक आहे, आणि हे जे अधेसिव्ह कोहेसिव्ह फोर्स आहेत हे इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्सच्या कॅटेगरी मधले आहेत. ठीक आहे, 11th स्टँडर्डच्या लॉज ऑफ मोशन मध्ये मला वाटतं की आपण हे सगळं सांगितलंय तुम्हाला. 4 प्रकारचे फोर्स, इलेक्ट्रोस्टॅटिक,
ठीक आहे, ग्रॅव्हिटेशनल, स्ट्रॉंग न्यूक्लिअर, वीक न्यूक्लिअर्स. मग यांच्यामधलेच फोर्सेस येणार आहेत आपल्याकडे. म्हणजे आपल्या 11-12च्या सिलेबसमध्ये या 4 ज्या फंडामेंटल फोर्सेस आहेत त्यांच्यामध्ये त्यांच्याच कॅटेगरीतल्या फोर्सेसचा आपल्याला अभ्यास करायचा असतो. तर हे इंटरमॉलिक्युलर फोर्सेस म्हणजे हे इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्सेसच्या कॅटेगरीचे आहे. म्हणजे हे इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्सेस क्लिअर. बरं, पण हे अट्रॅक्टिव्ह का, रिपल्सिव्ह वगैरे नाही, अट्रॅक्टच करतात हे एकमेकांना. मला काय म्हणायचं, हा सॉलिड आणि इथला या पॉइंट जवळचा सॉलिड सरफेस आणि त्याला लागून असणारा लिक्विड मॉलिक्यूल, यांच्यामध्ये 2 वेगवेगळे मॉलिक्युल्स आहेत, म्हणून अधेसिव्ह फोर्स. मग तो अधेसिव्ह फोर्स मला सॉलिड मध्येच दाखवावा. क्लिअर आहे का, सॉलिड मध्येच दाखवावा मला, कारण अधेसिव्ह फोर्स जास्त राहील ना, सॉलिड स्ट्रॉंग आहे, जास्त डेन्स आहे. बरं, मग आता याच पॉइंट ऑफ कॉन्टॅक्टला लिक्विडचा जो मॉलिक्यूल आहे त्याच्या ऍडजस्टंट साइडला लिक्विड मध्येच असणारा अजून एक लिक्विडचा मॉलिक्यूल पण असेल. म्हणजे मला काय माहिती बघा, या पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट जवळ इकडे हा सॉलिड वाला, हा म्हटलं मी सॉलिड वाला आहे का आहे. तर मग या पॉइंट ऑफ, हा झाला पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट. ठीक आहे, हा पॉइंट जो आहे तो पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट आहे. याला लागून असणारा सॉलिडचा पण आहे. मग यांच्या दोघांमधला फोर्स मला असा दाखवायचा आहे तुम्हाला, Fa म्हणजे अधेसिव्ह फोर्स. आता मी काय म्हणतोय, याच पॉइंट ऑफ कॉन्टॅक्टच्या जवळ, ठीक आहे, इथे सगळे असे लिक्विडचे पण मॉलिक्युल्स आहेत, लिक्विडचे पण आहेत ना. हा, मग यांचा पण एक रिझल्टंट फोर्स कोहेसिव्ह फोर्स राहील, असा कोहेसिव्ह फोर्स राहील, F6 कोहेसिव्ह फोर्स राहील ना. मग मी या पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट जवळ असे फोर्सेस तुम्हाला दाखवलेत. ठीक आहे, परत एकदा बघून घ्या व्यवस्थित. ठीक आहे, कारण ते कळणं फार महत्त्वाचं आहे. ठीक आहे, आणि हे काहीच दिलेलं नाही टेक्स्टबुकमध्ये सरळ असं नाही, हे आधी काहीच एक्सप्लेन केलेलं नाही त्यांनी, हे सगळं तुम्हाला येतं असं म्हणता येतं. ठीक आहे, बघा इथं रिझल्टंटचा वगैरे फॉर्म्युला, टॅन ऑफ अल्फाचा फॉर्म्युला पण, ठीक आहे, आपण जो वेक्टरमध्ये बघितला होता, ठीक आहे, सेकंड चॅप्टरमध्ये बघितला होता, टॅन अल्फा इज इक्वल टू क्यू साइन थिटा डिवाइडेड बाय पी प्लस क्यू कॉस थिटा. रिझल्टंट जो 2 वेक्टरचा राहतो त्याची डायरेक्शन आपण टॅन ऑफ अल्फा म्हणजे डायरेक्शन ऑफ रिझल्टंट वरनं दिली होती ना. काय होता फॉर्म्युला, टॅन ऑफ अल्फा इज इक्वल टू क्यू साइन थिटा डिवाइडेड बाय पी प्लस क्यू कॉस ऑफ थिटा असा होता. मग ते पण त्यांनी हे काही दिलेलं नाही, हे सुद्धा टेक्स्टबुकमध्ये काही दिलेलं नाही. टेक्स्टबुकमध्ये सरळ याच्यावरचं रिझल्ट दिले, म्हणजे ते तुम्ही रिझल्टंटचा फॉर्म्युला तुम्हाला पाठ आहे, हे सगळं तुम्हाला माहिती आहे असं सगळं कन्सिडर करून त्यांनी सांगितलं. म्हणून मग ते फार गोंधळ होते तुमचं. व्यवस्थित एक ना एक स्टेप, एक ना एक सगळ्याच्या सगळ्या स्टेप्स व्यवस्थित समजून घ्या, सगळं सोपं आहे. ठीक आहे, बरं, हे अधेसिव्ह फोर्स कोहेसिव्ह फोर्स तुमचा क्लिअर झाला असेल आता. ठीक आहे, बरं, याच्यामध्ये अजूनही एक प्रॉब्लेम तुम्हाला असू शकतो, तो म्हणजे सर हा 45 कसा काय. मी या सॉलिड सरफेस आणि कोहेसिव्ह फोर्स, सॉलिड सरफेस म्हणजेच वॉल ऑफ द कंटेनर आणि हा जो कोहेसिव्ह फोर्स आहे यांच्यामध्ये इथे किती अँगल दाखवला बघा, 45 दाखवला, 45. तर तुम्ही म्हणाल की असं कसं काय सर, 45 अँगल दाखवला मी, हे बघा लिक्विडची सरफेस आहे, हा पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट आहे आणि हा अँगल मी 45 दाखवला F. तर तुम्ही म्हणाल हा रिझल्टंट, ठीक आहे, रिझल्टंट किंवा यांच्यामधला जो कोहेसिव्ह फोर्स येतो तो सरफेसला 45 हे कसं काय दाखवलं. ठीक आहे, तर बघा व्यवस्थित समजून घ्या. या पॉइंट ऑफ कॉन्टॅक्टला मी त्याचा जर स्फिअर ऑफ इन्फ्लुएन्स ड्रॉ केला, या पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट जवळ मी त्याचा जर स्फिअर ऑफ इन्फ्लुएन्स ड्रॉ केला, तर मला काय लक्षात, स्फिअर ऑफ इन्फ्लुएन्स राहते ना, त्या स्फिअर ऑफ इन्फ्लुएन्स पर्यंतच व्हॅलिड असतो त्या मॉलिक्युलचा फोर्स, बरोबर आहे की नाही. या पॉइंटला जो मॉलिक्यूल आहे त्याच्या स्फिअर ऑफ इन्फ्लुएन्स पर्यंतच इफेक्टिव्ह असतो ना त्यांनी एक्झर्ट केलेला अट्रॅक्टिव्ह फोर्स, बरोबर आहे की. मग मी एक असा स्फिअर ऑफ इन्फ्लुएन्स ड्रॉ केला. मग आता मला सांगा हे जे एवढं आहे हे डिस्टन्स आहे, म्हणजे रेडियस फॉर एक्झाम्पल, आणि हे जे एवढं डिस्टन्स आहे हे पण रेडियस आहे, ही इक्वल असली पाहिजे, बिकॉज दिस इज रेंज ऑफ मॉलिक्यूल ना, रेंज ऑफ मॉलिक्यूल असते, हे इक्वल असले पाहिजे. मग हे डिस्टन्स इक्वल आहे म्हणजे इथं जेवढे वॉटर मॉलिक्युल्स आहेत, ठीक आहे की नाही, मी इथं तो स्फिअर ऑफ इन्फ्लुएन्स काढला नाही, फार ते ठीक आहे म्हणजे डायग्राम दिसणार नाही. मी इथं जर असा स्फिअर ऑफ इन्फ्लुएन्स काढला तर मला काय म्हणायचं, इथले जे मॉलिक्युल्स आहेत स्फिअर ऑफ इन्फ्लुएन्स मध्ये आणि इथले जे मॉलिक्युल्स येणार आहेत या स्फिअर ऑफ इन्फ्लुएन्स मध्ये, इथे जिथे लिक्विडचे मॉलिक्युल्स आणि इथे मॉलिक्युल्स हे सेम असतील ना, सेम लिक्विड मॉलिक्यूल सेम असायला पाहिजे, इथेही सेम. मग मला सांगा, कारण बघा सर, कारण आता इथले जे मॉलिक्युल्स आहेत हे मॉलिक्युल्स तर या पॉइंट ऑफ कॉन्टॅक्टच्या स्फिअर ऑफ इन्फ्लुएन्स मध्येच नाहीत ना,
त्याच्यामुळे मग याचा इफेक्ट इथल्या मॉलिक्युल्सला राहणार नाही, इव्हन इथल्या मॉलिक्युलला पण राहणार नाही. याच्या स्फिअर ऑफ इन्फ्लुएन्स मध्ये, या पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट जवळ जो मॉलिक्युल आहे त्याच्या स्फिअर ऑफ इन्फ्लुएन्स मध्ये जेवढे मॉलिक्युल्स येतील तिथपर्यंतच तो इफेक्टिव्ह राहील. मग आता मला सांगा, इथं नंबर ऑफ मॉलिक्यूल आणि इथं नंबर ऑफ मॉलिक्यूल हे सेम म्हणतोय ना आपण, बरोबर आहे? सेम मॉलिक्यूल म्हणतोय ना. मग सेम जर मॉलिक्यूल्स असतील तर इथला जो रिझल्टंट फोर्स आहे आणि इथला जो फोर्स ऑफ अट्रॅक्शन आहे तो F आणि Fच राहील, इक्वल राहील. अहो सर मला काय म्हणायचं बघा, फॉर एक्झाम्पल मी म्हणलं इथं 100 असे इथून इथपर्यंत 100 लिक्विडचे मॉलिक्यूल आहेत आणि तेवढेच खाली आहेत असं म्हणतोय मी. मग या 100 मॉलिक्यूलचा जो इकडचा कोहेसिव्ह फोर्स आहे आणि या 100 खालच्या 100 मॉलिक्यूलचा जो कोहेसिव्ह फोर्स आहे तो इक्वल राहील ना, स्ट्रेंथ मध्ये इक्वल इन मॅग्निट्यूड, बरोबर आहे की नाही? ठीक आहे. इथले जे मॉलिक्यूल्स आहेत आणि इथले जे मॉलिक्यूल्स आहेत या दोघांचाही जो रिझल्टंट कोहेसिव्ह फोर्स आहे दे आर इक्वल इन मॅग्निट्यूड. म्हणजे 100 मॉलिक्यूल्स इकडे ओढतात, ते जेवढं तेवढं ओढतात तेवढंच 100 मॉलिक्यूल खाली पण ओढतात. म्हणजे बेसिकली काय अशा पद्धतीने हा F आहे, या डायरेक्शन ओढणार आणि अशा पद्धतीने इथे एक रिझल्टंट फोर्स आहे आणि तो इक्वल इन मॅग्निट्यूड. डायरेक्शन तर ऑब्विसली वेगळ्या पण मॅग्निट्यूड F सेम दाखवले. मग दोन असे जर का इक्वल फोर्सेस असतील आणि त्यांच्यामध्ये अँगल जर 90 डिग्री असेल तर आम्हाला त्यांचा रिझल्टंट जो अल्फा राहतो तो किती राहतो? 45 डिग्रीवर राहतो. सर हे सगळ्या स्टँडर्ड केसेस होत्या रिझल्टंटच्या. जर का थीटा इज इक्वल टू 0, थीटा इज इक्वल टू 90, थीटा इज इक्वल टू 120, थीटा इज इक्वल टू 180, त्या सगळ्या 4 कंडिशन होत्या ना. तर ही 90 वाली कंडिशन मी तुम्हाला सांगितलंही होतं, हे फार महत्त्वाचं असतं. अशा केसेस फार महत्त्वाचे. इथं सुद्धा मी केसेस दिल्या, ते केसेस फार महत्त्वाचे असतात, डायरेक्ट ते लागतात आपल्याला, बरोबर आहे की नाही? हा थीटा म्हणजे काय? अँगल बिटवीन टू वेक्टर. अँगल बिटवीन टू वेक्टर म्हणजे हा F आणि हा F किती आहे त्यांच्यामध्ये अँगल? 90 डिग्री. मग दोन इक्वल फोर्सेस बट इक्वल इन मॅग्निट्यूड. दोन फोर्सेसची मॅग्निट्यूड इक्वल आणि त्यांच्यामधला अँगल जर 90 डिग्री असेल तर अशा वेळेस त्यांचा जो रिझल्टंट असतो तो 45 डिग्रीवर असतो. 45 डिग्री म्हणजे इथं हा जो अल्फा हा 45 डिग्री आहे. ठीक आहे. हे सगळंच्या सगळं 11चं प्रिव्हियस इयर मध्ये तुम्हाला सांगितलेल्या गोष्टी होत्या. जे नवीन मुलं आहेत आता त्यांनी ठीक आहे या सगळ्या गोष्टी नोट डाऊन करून घ्यायला पाहिजे. ठीक आहे. जे जुने आहेत त्यांना सगळ्यांना माहिती. बरं, मग बघा मी इथून या सरफेस पासून ना, या सॉलिड सरफेस पासून मी असा 45 डिग्री काढून हा रिझल्टंट कोहेसिव्ह फोर्स दाखवतो. आलं की नाही लक्षात? इथं हा 45 का बरं आला? कारण इकडचे मॉलिक्यूल आणि इकडचे मॉलिक्यूल सारखे झाले. मग या F ला आणि याला पण F जर म्हटलं की तर इक्वल मॅग्निट्यूड मधले असे फोर्सेस असतील तर त्यांचा रिझल्टंट 45 डिग्रीवर असते. आता क्लिअर झाला असेल? ठीक आहे, आता क्लिअर झाला असेल. बरं, अगेन बघा, रिझल्टंट कोहेसिव्ह फोर्स, रिझल्टंट अडेसिव्ह फोर्स इथपर्यंतच बोललोय मी. या दोन फक्त वेक्टर्स बद्दल बोललो, म्हणजे दोन फोर्सेस बद्दल बोललो. अजून मी काही एक्सप्लेन केलं. आता मी एक्सप्लेन करतो. आता मला सांगा, हा जो रिझल्टंट कोहेसिव्ह फोर्स आहे आणि हा जो अडेसिव्ह फोर्स आहे या दोन वेक्टर मधला किती अँगल आहे? 90. हा तर 90 दिसतोय ना सर? हा 90 दिसतोय का? ठीक आहे. हा सरळ असाच राहतो, याला काही रिझन नाही. या पॉइंट ऑफ कॉन्टॅक्टला असं ओढण्याचा प्रयत्न करत हा सॉलिड, त्याच्यामुळे हा या पद्धतीने इकडे राहील. ठीक आहे, हा इकडेच राहील. मग हा तो सॉलिड आहे, मग याच्यामध्ये किती आहे? 90. ठीक आहे, आणि हा 45. मग सगळा किती झाला? 135. टोटल अँगल म्हणजे अडेसिव्ह फोर्स आणि कोहेसिव्ह फोर्स यांच्यामधला अँगल किती आहे? 135. बर, मग या 135 जर या दोघांमधला अँगल असेल तर यांचाही रिझल्टंट काढावा लागेल. हा जो रिझल्टंट अडेसिव्ह फोर्स आणि रिझल्टंट कोहेसिव्ह फोर्स आहे यांच्यामधला अँगल 135 आहे, तर यांचाही रिझल्टंट काढावा लागेल. मग सर 135 साठी काय आयडियल केस नाही. आयडियल केसेस 0, 90, 120 आणि 180 अशा 4 होत्या. ठीक आहे, अशा 4 होत्या. 135 साठी तुम्हाला सॉल्व्ह करावं लागतं. मग करूया सॉल्व्ह. म्हणून बघा, इथपर्यंत जे मी बडबड केली ते तुम्ही जरा समजून घ्या, वारंवार बघा, नाही कळलं तर लिहून घ्या. आता मात्र हे कामाचं आहे. आता टेक्स्टबुक वाल्यांनी जे सांगितलं ते इथून चालू झालं. आता मला सांगा, रिझल्टंट ऑफ FA अँड FC. रिझल्टंट ऑफ FA अँड FC म्हणजे बघा, मी इथं तो पॉइंट काढला, पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट आला, FA या साईडला, FC या साईडला आणि हा रिझल्टंट R. हे आपण डायग्राम्स हे काहीच दिलेलं आहे टेक्स्टबुक मध्ये, व्यवस्थित समजून घ्या. इथं आल्यानंतर तुम्हाला व्यवस्थित कळेल की हो हे बरोबर आहे, हे दिलेलं आहे टेक्स्टबुक मध्ये.
बर, मग आता मला सांगा आपल्याला काय करायचंय, हा एफ ए हा एफ सी यांचा रिझल्टंट काढायचा आहे, म्हणजे या दोघांचा इकडचा रिझल्टंट काढायचा इथे असा. तर तो मी इथे ड्रॉ केला, सपोज म्हणजे कन्सिडर केलं की असा असला पाहिजे आणि तो काहीतरी अँगल क्रिएट केलेला असला पाहिजे या एफ ए सोबत, बरोबर आहे की नाही? ठीक आहे, आठवतं का? हे वेक्टर पी आहे, हा वेक्टर क्यू आहे, हा अँगल थीटा या दोघांचा मधला. थीटा इज द अँगल बिटवीन टू वेक्टर्स अँड अल्फा इज द अँगल बिटवीन वन ऑफ द वेक्टर अँड रिझल्ट. हा अल्फा असतो. ठीक आहे, आता याच्यामध्ये कन्फ्युजन नाही करून घ्यायचे. थीटा म्हणजे काय? दोन वेक्टर मधला अँगल. जीवन वेक्टर जे दोन आहेत पी क्यू, ज्यांची टेल टेल जॉईन आहे, हे कंडिशन असते. बघा इथे टेल टेल जॉईन आहे, दोघांची टेल टेल जॉईन आहे. असं नाही की टेल हेड कनेक्शन असलं तर अँगल तो नसतो, बरोबर आहे नाही? या सगळ्या गोष्टी माहिती आहेत तुम्हाला. पी आणि क्यू यांच्यामध्ये अँगल थीटा, या दोघांचा काहीतरी रिझल्टंट, तर त्याचा कोणत्या तरी एका वेक्टर सोबत अँगल जो असतो त्याला आपण अल्फा. दिस अल्फा इज नथिंग बट डायरेक्शन ऑफ रिझल्टंट वेक्टर आर. रिझल्टंट वेक्टर आर ची मॅग्निट्यूड √p² + q² + 2pq cos ऑफ थीटा माहिती आहे तुम्हाला. इथे डायरेक्शनशी संबंध आहे. मग इथे डायरेक्शन काढायचं असेल तर डायरेक्शन वाला फॉर्म्युला कोणता होता? tan of alpha = q sin थीटा. ठीक आहे, बघा q sin थीटा म्हणजे वेक्टर जर p अँगल अल्फा साठी जर तुम्ही p वेक्टर घेतला तर q ला घ्यावा लागते तुम्हाला इथे न्यूमरेटर, डिवायडेड बाय p + q cos ऑफ थीटा, डिवायडेड बाय p + q cos ऑफ थीटा. हे सगळं मी करून द्यायला रिव्हिजन माहिती आहे तुम्हाला. ज्यांना नाही माहित त्यांनी नोट डाऊन करून घेणे. आता बघा इथे मला यांचा रिझल्टंट काढायचा पी क्यू. त्याचा रिझल्टंट मी असा कन्सिडर केला आणि हा अँगल जो आहे म्हणजे या रिझल्टंटची डायरेक्शन जी आहे ती अल्फा मी कन्सिडर केली. आता इथं व्हॅल्यू काढतो मी. आता इथं मला व्हॅल्यू म्हणजे याचं उत्तर काढायचं ना. बघा मी थोडंसं tan ऑफ अल्फाचा फॉर्म्युला परत एकदा लिहितो. क्यू साइन थीटा डिवायडेड बाय p + q cos ऑफ थीटा. ठीक आहे, बघा इथं एफ सी म्हणजे क्यू, एफ ए म्हणजे काय? पी. असंच ना, पी क्यू. आणि हा ठीक आहे अल्फा म्हणजे तर अल्फाच आहे. बरं, अल्फा हे पी आहे, सॉरी इथं काढण्याच्या ऐवजी आपण इथं कन्सिडर करू. हा आपला पी आहे वेक्टर, हा आपला क्यू आहे. ठीक आहे, क्यू आहे ना. मग आता ते कन्सिडर करा तुम्ही. चला हे बरोबर हे येतात याच्यात. बघा एफ क्यू साइन थीटा, तर क्यूच्या ठिकाणी किती आलं? काय आलं? एफ साइन ऑफ थीटा. थीटा म्हणजे काय? अँगल बिटवीन टू वेक्टर. किती आहे ते? 135. त्याच्यानंतर एफ ए म्हणजे काय? पी आलं. पीच्या ठिकाणी एफ आलं. एफ सीच्या ठिकाणी क्यू cos ऑफ 135. चला आता हे कळालं तुम्हाला, असं कन्सिडर करतो मी. आणि अल्फाची मला आन्सर काढायचा. अल्फाचा आन्सर काढल्यानंतर मग ते कळलं ना सर मला अँगल ऑफ कॉन्टॅक्ट किंवा सरफेस कसा राहील वगैरे वगैरे. बरं, मग एफ सी जशाला तसा sin 35 च्या मी काय लिहिलं उत्तर? sin 35 च्या ठिकाणी +1/√2 डिवायडेड बाय एफ ए म्हणजे एफ एक्स प्लस एफ सी च्या ठिकाणी एफ सी जसं तसं cos 135 cos ऑफ 135 -1/√2 लिहिलं. आता हे कसं काय सर? ठीक आहे, बघा इथं सांगू. ठीक आहे, आता मॅथमॅटिक्सचा पार्ट आहे. तुम्हाला मॅथमॅटिक्स मध्येही होईल, कदाचित काही जणांना माहितीही असेल. ठीक आहे, तरी सुद्धा sin 135 म्हणजे साइन ऑफ काहीतरी थीटा आहे. साइन ऑफ काहीतरी थीटा आहे ना हा अँगल म्हणजे. हा मग याला मला कसं लिहिता येईल? sin ऑफ 90 + 45 असं लिहिता येते की नाही सर? लिहिता येईल. मग आता असे फॉर्म्युलेच असतात बघा. sin 90 + थीटा. ठीक आहे, याला आपण sin 90 + थीटा सोबत कम्पेअर करू शकतो. ठीक आहे, अशाच पद्धतीने cos ऑफ 135. तर या cos ऑफ 35 ला मी cos ऑफ 90 + थीटा म्हणजे 45 असं लिहू शकतो. आता हे 90 प्लस अँगल आहे म्हणजे याला मी cos ऑफ 90 + थीटा असं कन्सिडर करू शकतो, बरोबर आहे नाही? हे असं अझम्पशन करू शकतो ना. हा मग आता बघा sin 90 + थीटा असं जर असेल, sin 90 + थीटा असं जर असेल तर याला मी cos ऑफ थीटा असं डायरेक्टली लिहू शकतो. cos ऑफ 90 + थीटा असं जर असेल तर याला मी sin ऑफ ठीक आहे थीटा म्हणजे -sin ऑफ थीटा. cos आलं तर मायनस येत असतं ना. sin 90 + थीटा असेल तर cos थीटा, cos 90 + थीटा असेल तर डायरेक्टली -sin ऑफ थीटा असं लिहिता येतं. आता थीटा म्हणजे काय सर? हे बघा थीटाच्या ठिकाणी काय आलं बघा 45 आलं. म्हणजे बेसिकली काय मायनसच्या ठिकाणी मायनस जशाला तसा हे ट्रिग्नॉमेट्री आहे आणि साइनच्या ठिकाणी साइन, थीटाच्या ठिकाणी 45 लिहिलं.
मग मायनस साइन ऑफ 45, तर साइन 45 ची व्हॅल्यू आम्हाला माहिती आहे सगळ्यांना 1 डिवायडेड बाय √2 असतो. ठीक आहे, 1 डिवायडेड बाय √2 मायनसला मायनस जशाचा. आता कॉस ऑफ थीटा म्हणजे काय, कॉस ऑफ 45, कारण बघा थीटा ठिकाणी 45 आहे. मग आता कॉस ऑफ 45 तर कॉस 45 प्लस 1 बाय √2. ठीक आहे, काही नाही म्हणजे प्लस कॉस ऑफ 45 म्हणजे 1 बाय √2 आहे. म्हणजे बेसिकली साइन ऑफ 135 चं उत्तर काय आलं, प्लस 1 बाय √2. कॉस ऑफ 135 चं उत्तर काय आलं, मायनस 1 बाय √2. मी ते व्हॅल्यूज इथं पुटअप केल्या. बघा सगळं हे तुम्हाला माहिती आहे असं कन्सिडर केलं टेक्स्ट बुकनं, किंवा असंच कन्सिडर आम्ही पण करणार आहोत याच्यानंतर, कारण या आता वारंवार येणाऱ्या स्टेप्स आहेत हे माहिती असायला पाहिजे तुम्हाला. ठीक आहे, मग मी ते रिस्पेक्टिव्ह व्हॅल्यूज लिहिल्या. ठीक आहे, हे लिहिल्या. आता हे FC डिवायडेड बाय √2 होईल ते. ठीक आहे, याचं मल्टिप्लिकेशन होईल, क्रॉस मल्टिप्लिकेशन, हा √2 याला मल्टिप्लाय जाईल, हे मायनस इथे येईल, FC च्या ठिकाणी FC, आणि डिव्हिजन मध्ये सुद्धा √2 येईल. √2 कॅन्सल, बरोबर आहे ना, √2 कॅन्सल. tan ऑफ 45 tan ऑफ अल्फा चं उत्तर काय येईल मग, tan ऑफ अल्फा इज इक्वल टू FC डिवायडेड बाय √2 FA मायनस FC. बरोबर आहे, अशा पद्धतीने तुम्हाला हे इक्वेशन मिळालं. ठीक आहे, अशा पद्धतीने tan ऑफ अल्फाचं इक्वेशन मिळालं. आपल्याला अल्फाचं उत्तर म्हणजे आन्सर काढायचं, अल्फाचा आन्सर काढायचा, पण आपण इथपर्यंत आलो. आणि हे इक्वेशन फार महत्त्वाचं आहे. हे इक्वेशन अतिशय महत्त्वाचं आहे. इथून समोर आता आपल्याला सगळ्या गोष्टी आरामात समजतील. आता एक गोष्ट लक्षात घ्या, FA च्या ठिकाणी मला वाटतं काहीतरी AP असं काहीतरी वेक्टर AP असं टेक्स्ट बुक मध्ये मेन्शन केलेलं आहे, आणि FC च्या ऐवजी मला वाटतं AC बार असं काहीतरी टेक्स्ट बुक मध्ये मेन्शन केलेलं आहे. तर इतकं सेम टू सेम तर मिळणार नाही ना तुम्हाला. आणि मला हे थोडंसं अवघड आहे वाटतं की त्यांनी, ठीक आहे, हे असं जे अझम्पशन केलं टेक्स्ट बुक वाल्यांनी AP किंवा AS असं काहीतरी आहे बघा, म्हणजे दोन वेक्टर्सचे त्यांनी नावं घेतली. असं रिझल्टंट adhesive रिझल्टंट कोहेसिव्ह फोर्स असं मेन्शन केलेलं नाही आहे टेक्स्ट बुक मध्ये. टेक्स्ट बुक मध्ये असं वेक्टर वाईज, ठीक आहे, आपण म्हणतो ना PQ वेक्टर, मग त्या पद्धतीने त्यांनी मेन्शन केलेलं आहे. तर हे थोडंसं अवघडच जाईल तुम्हाला, त्याच्यामुळे मी अशाच्या ऐवजी असं मेन्शन केलं. तर मग हे पुस्तकातलं सारखं नाही आहे असं वगैरे म्हणू नका. तेवढं सेम टू सेम, कॉपी टू कॉपी, माशी टू माशी भेटणार नाहीये एवढी, तर ठीक आहे, थोडंसं ऍडजस्ट करावं लागेल. ठीक आहे, आणि हे उलट सोपंही आहे तुमच्यासाठी. बरं, हे फॉर्म्युला तुम्हाला कळालं. ठीक आहे, याला इक्वेशन नंबर 1 म्हणूया. याला इक्वेशन नंबर 1 म्हणूया. हे पण मी मिटवतोय. ठीक आहे, बरं जाऊ द्या, काही काम नाही, मी मिटवतो. ठीक, आता बघा इथं केस फर्स्ट. या केस फर्स्ट मध्ये माझं काय अझम्पशन आहे की इफ √2 FA इज इक्वल टू FC, म्हणजे मला काय म्हणायचं, हा जो रिझल्टंट कोहेसिव्ह फोर्स आहे आणि रिझल्टंट कोहेसिव्ह फोर्स आणि adhesive जे फोर्सेस आहेत हे जर इक्वल आहे, याचा अर्थ काय की FA इज इक्वल टू FC. आपण बघितलेला जर रिझल्टंट adhesive फोर्स आणि कोहेसिव्ह फोर्स जर इक्वल असेल तर काय होत असते, लिक्विडचा जो मेनिस्कस असतो तो असा प्लेन राहतो की नाही प्लेन. अँगल ऑफ कॉन्टॅक्ट किती राहते याच्या वेळेस, 90 डिग्री राहते, कारण इथं टँजंट काढले ना आपण, लिक्विडचा सरफेस प्लेन आहे, टँजंट त्याच्यावरच येईल, आणि सॉलिड सरफेस सोबत त्याचा अँगल किती आहे, 90 डिग्री. मग 90 डिग्री एखाद्या मेनिस्कसने अँगल केला म्हणजे तो प्लेनच झाला. हे सगळं सांगितलेलं आहे ना, म्हणजे बेसिकली हा पॉइंट तुम्हाला माहिती आहे, पण तो थिअरॉटिकली माहिती आहे. ते मी इझिएस्ट वेनं समजून सांगण्याचा प्रयत्न केला तुम्हाला. हे जे आहे टेक्स्ट बुक मधलं, ते पहिली केस काय कन्सिडर केली मी लक्षात आलं का तुम्हाला, adhesive फोर्स आणि कोहेसिव्ह फोर्सला आपण इक्वल कन्सिडर करतोय. आणि आता हा √2 कुठून आला तुम्हाला लक्षात आला असेल. √2 बघा, ते √2 तर आहेच ना फॉर्म्युल्यावर. हा, मग आपण जे सांगितलं होतं त्याच्यामध्ये √2 नव्हता, आपण FA इज इक्वल टू FC अशी कंडिशन्स होत्या आपल्या. पण या म्हणजे हे जे मॅथमॅटिकल एक्सप्रेशन आहे याच्यामध्ये A इज इक्वल टू C असं नाहीये. इथं प्रत्येक वेळेस √2 येईलच, आणि तो √2 कुठून आला तोही तुम्हाला इथं क्लिअर झालेला असला पाहिजे. हे इकडचा √2 क्लिअर. हा, मग आपल्याकडे कोणत्या कंडिशन होत्या, अशा वाल्या कंडिशन होत्या आपल्याला. √2 म्हणजे adhesive फोर्स इक्वल टू कोहेसिव्ह फोर्स. त्याच्यानंतर आपण म्हटलं होतं की व्हेन adhesive फोर्स इज ग्रेटर दॅन कोहेसिव्ह फोर्स. ठीक आहे, बरोबर आहे की नाही, असं सांगितलं होतं. त्याच्यानंतर कोहेसिव्ह फोर्स इज ग्रेटर दॅन adhesive फोर्स, तिसरी कंडिशन. अशा आपल्या कंडिशन होत्या ना. तर इथं प्रत्येक वेळेस adhesive फोर्सच्या ठिकाणी √2 तर येतात. याच कंडिशन मी इथं कन्सिडर केल्या. यावाल्याच कंडिशन ज्या मी ऑलरेडी सांगितलेल्या आहेत तुम्हाला थिअरॉटिकली, त्यालाच मला इथं मॅथमॅटिकली एक्सप्लेन करायचं. क्लिअर, कारण टेक्स्ट बुक मधला. बरं, मग पहिली कंडिशन आता मी अशी अपेक्षा करतो की तुम्हाला कळाली असेल. तुम्हाला काय म्हणायचं आहे पहिल्या केसमध्ये. फर्स्ट केस नंबर फर्स्ट, जर इथला पार्ट दिसत नसेल तर वाचून दाखवतोय मी. केस फर्स्ट,
इफ रूट टू एफ ए, केस फर्स्ट, इफ रूट टू एफ ए इज इक्वल टू एफ सी. ठीक आहे, हा शब्द ओळखायला येत नाही हा, तर चला मी इथं लिहितोय. ठीक आहे, हा शब्द काय, केस फर्स्ट असा आहे. ठीक आहे, केस फर्स्ट इफ रूट टू एफ ए इज इक्वल टू एफ सी. ठीक आहे, तर त्याच्यानंतर मग याला आपण इक्वेशन सॉरी, तर याचा अर्थ काय होते सर, रूट टू एफ ए इज इक्वल टू एफ सी म्हणजे काय, रूट टू एफ ए याला इकडे आला म्हणजे मायनस इज इक्वल टू 0, म्हणजे याचं उत्तर किती आलं, 0 ना, बरोबर आहे की नाही. बघा हे इक्वेशन. ठीक आहे, जर दोघं जण इक्वल आहेत याचाच अर्थ काय, एफ सी ला जर मी इकडे आणलं तर रूट टू एफ ए मायनस एफ सी इज इक्वल टू 0 येईल. मग हे पुट इन इक्वेशन, म्हणजे याला तुम्ही या इक्वेशन 1 मध्ये पुट अप करा, तुम्हाला काय लक्षात येईल की डिनॉमिनेटर पूर्ण 0 झाला, 0 झाला ना डिनॉमिनेटर. हा, मग डिनॉमिनेटर 0 झाला, डिनॉमिनेटर 0 झाला म्हणजे टॅन ऑफ इन्फिनिटी, टॅन ऑफ अल्फा इज इक्वल टू इन्फिनिटी उत्तर येईल. टॅन ऑफ इन्फिनिटी कधी असते सर, ज्यावेळेस अँगल 90 डिग्री असते तेव्हा. टॅन ऑफ 90 डिग्री इज इक्वल टू इन्फिनिटी, टॅन ऑफ 90 डिग्री इज इक्वल टू इन्फिनिटी, म्हणून अल्फाचं उत्तर काय असलं पाहिजे, 90 डिग्री असला पाहिजे. मग अल्फा जर का 90 डिग्री असेल, अल्फा जर का 90 डिग्री असेल, अल्फा म्हणजे काय बघा जरा समजून घ्या, या दोघांचा रिझल्ट. आता मी इथेच काढतोय, घाण होईल थोडीशी डायग्राम, मी इथेच काढतोय, थोडीशी डायग्राम घाण. अल्फा इज इक्वल टू 90 डिग्रीचा अर्थ आहे या दोघांचा रिझल्टंट पी पासून 90 डिग्री. पी का, पी कशाला कन्सिडर केला आपण, एफ ए ला. ठीक आहे की नाही, पी कशाला कन्सिडर केलं, एफ ए ला. मग याच्यापासून 90 म्हणजे असा. ठीक आहे की नाही, बरोबर आहे ना, हा झाला 90 म्हणजे तो कुठे येईल, या वॉलवर येईल, अशा पद्धतीने येईल की नाही. हा झाला रिझल्टंट फोर्स, अल्फा 90 डिग्री म्हणजे हा रिझल्ट. आणि जर असा रिझल्टंट फोर्स असेल तर याचा अर्थ काय होते, प्लेन सरफेस असायला पाहिजे. इथं सुद्धा रिझल्टंट फोर्स असाच असायला पाहिजे. मग असं खाली तो कॉन्व्हेक्स किंवा कॉन्केव्ह होणारच नाही, कॉन्व्हेक्स किंवा कॉन्केव्ह होणारच नाही सर, सारखा फोर्स लागतोय. ठीक आहे, डाऊनवर्ड डायरेक्शनला तर सारखा रिझल्टंट फोर्स लागतो, सारखा फोर्स लागतो. मग यावेळेस प्लेन असेल, प्लेन, आणि अँगल ऑफ कॉन्टॅक्ट किती राहील. ठीक आहे, हा तर रिझल्टंट झाला. रिझल्टंट म्हणून सरफेस कळाला आम्हाला प्लेन आहे म्हणून मी इथं लिहिलं लिक्विड सरफेस इज प्लेन आणि अँगल ऑफ कॉन्टॅक्ट इज 90 डिग्री. आता अँगल ऑफ कॉन्टॅक्ट 90 डिग्री का, कारण बघा तुमचा जो सरफेस आहे, हा सरफेस कसा आहे, असा आहे ना, प्लेन, बरोबर आहे नाही. मग प्लेन आहे तर मग त्याला टँजंट आहे, आम्ही तशीच काढू. ठीक आहे, हा प्लेन सरफेस आहे तर टँजंट या पॉइंट ऑफ कॉन्टॅक्टला अशीच निघेल. मग अँगल ऑफ कॉन्टॅक्ट सुद्धा किती झाला, 90 डिग्री झाला. ठीक आहे, जर असा असता तर आम्ही अशा इथं जर पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट असतो तर असा काढला असता, बरोबर आहे की नाही. ठीक आहे, आता पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट वरनं तुम्हाला ठीक आहे सरफेस माहिती असल्यानंतर अँगल तो टँजंट ड्रॉ करता आली पाहिजे. जर असा असेल आणि हा जर पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट असेल तर आम्ही असं काढेल. हे कळलं ना, आता झालेलं आहे याच्या आधी. ठीक आहे, म्हणून मग मी इथं काय सांगितलं, अँगल ऑफ कॉन्टॅक्ट 90 डिग्री. आता ह्या केसेस तुम्हाला येतात, हे सेकंड, थर्ड, फोर्थ नंबरचे आता तुम्हाला ऑटोमॅटिकली येतं. बघा, इफ रूट टू एफ ए इज इक्वल टू इज ग्रेटर दॅन एफ सी, म्हणजे ही कंडिशन आपण आधी कशी बघितलेली आहे, आपण म्हटलेलं आहे आधीची फोर्स इज ग्रेटर दॅन कोहेसिव्ह फोर्स. आणि तुम्ही बघा त्यावेळेस जो अल्फा आहे म्हणजे रिझल्टंट हा ऍक्टिव्हच यायला पाहिजे. ठीक आहे, ऍक्टिव्हिटी यायला पाहिजे, ऍक्टिव्ह अल्फा म्हणजे रिझल्टंट फोर्स. ठीक आहे, ऍक्टिव्हिटी यायला पाहिजे म्हणजे कसा सर, तर असा आतमध्ये. ठीक आहे ना, ऍक्टिव्हिटी यायला पाहिजे म्हणजे कसा, ठीक आहे 90 डिग्री, सॉरी असा यायला पाहिजे. 90 डिग्री पेक्षा छोटा हा ऍक्टिव्हिटी, म्हणजे रिझल्टंट फोर्स आर हा असा येईल. ऑप्टिव्सच्या वेळेस ज्यावेळेस कोहेसिव्ह फोर्स इज ग्रेटर दॅन अधेसिव्ह फोर्स आहे त्यावेळेस अल्फा कसा यायला पाहिजे, ऑप्टिव्स म्हणजे 90 डिग्री पेक्षा मोठा. हे एफ ए याच्या रिस्पेक्टिव्ह आपण अँगल्स मोजतोय. एफ ए म्हणजे पी वेक्टर याचा रिस्पेक्टिव्ह आपण अँगल मोजतोय. मग हा ऍक्यूट म्हणजे 90 डिग्री पेक्षा छोटा म्हणून मी आत दाखवला. मग आता ऑप्टिव्स म्हणजे 90 डिग्री पेक्षा मोठा म्हणजे मला इथे कुठेतरी रिझल्टंट दाखवावा लागेल. ही केस नंबर फर्स्ट होती, ही केस नंबर सेकंड आहे, ही केस नंबर थर्ड आहे आणि फोर्थ केस तर 0 आली आहे. ठीक आहे, बरं हे कळतंय का तुम्हाला, इफ रूट टू एफ ए इज ग्रेटर दॅन एफ सी तर याला जर आपण इक्वेशन नंबर 1 सोबत कंपेअर केलं, कंपेअर म्हटला तर मी पुट बीट म्हणतो नाही, कंपेअर विथ इक्वेशन 1, कंपेअर विथ इक्वेशन 1 म्हणजे या कंडिशनला इक्वेशन 1 सोबत कंपेअर करा. तर या कंपेअर करण्यावरनं होईल काय, तर जे उत्तर येईल टॅन ऑफ अल्फा इज इक्वल टू पॉझिटिव्ह येईल. टॅन ऑफ अल्फा इज इक्वल टू पॉझिटिव्ह येईल या पर्टिक्युलर केसला. असं का सर,
कारण बघा ही टर्म मोठी आहे, ही टर्म छोटी आहे, म्हणजे निगेटिव्ह कुठे येणारच नाही ना. मला काय म्हणायचं आहे, एफ सी डिवायडेड बाय रूट 2 एफ ए मायनस एफ सी. तर आपण असं कन्सिडर करतोय रूट 2 इंटू एफ ए ही मोठी नंबर आहे, हा मोठा नंबर आहे, आणि मायनस ऑफ एफ सी हा छोटा नंबर आहे, म्हणजे 100 मायनस 50 वरती पण 50 ना, एफ सी ला 50 कन्सिडर करा, एफ ए ला 100 कन्सिडर करा. तर 50 डिवायडेड बाय रूट 2 इंटू 100 मायनस 50, तर उत्तर जे काही येईल ते पॉझिटिव्हच येईल. हा, मग जर टॅन ऑफ अल्फा इज इक्वल टू पॉझिटिव्ह आला तर अल्फा हा ऍक्यूट असतो. टॅन ऑफ अल्फा इज इक्वल टू पॉझिटिव्ह आला तर अल्फा हा ऍक्यूटच मिळते. क्लिअर आहे का? हा, हे जरा लक्षात ठेवा. मग अल्फा ऍक्यूट आला म्हणजे सरफेस कसा झाला सर तुमचा? ऍक्यूट आला म्हणजे सरफेस कॉन्व्हेक्स झाला, सरफेस यावेळेस कॉन्व्हेक्स होईल. ठीक आहे. आणि ज्यावेळेस अल्फा, आता हे यावेळेस टॅन ऑफ अल्फा निगेटिव्ह येईल कारण एफ सी मोठा आहे, म्हणजे ही निगेटिव्ह वाली टर्म मोठी झाली, म्हणजे टॅन ऑफ अल्फाचं जे कॅल्क्युलेशन करताना टॅन ऑफ अल्फाचं जे उत्तर येईल ते निगेटिव्ह मध्ये येईल. मग टॅन ऑफ अल्फा जर निगेटिव्ह मध्ये आला तर अल्फा हा ऑप्टिव्ह भेटतो. ऑप्टिव्ह जर भेटला तर तो रिझल्टंट इकडे चालला म्हणजे कॉन्व्हेक्स होईल. म्हणजे ही कंडिशन आहे सरफेस हा कॉन्व्हेक्स होण्याची, ही कंडिशन आहे सरफेस हा कॉन्व्हेक्स होण्याची, ही कंडिशन आहे सरफेस हा कॉन्केव्ह होण्याची. क्लिअर का? क्लिअर? ठीक आहे. अशा पद्धतीने ओढल्या जाईल, कॉन्व्हेक्स होईल, अशा पद्धतीने ओढल्या जाईल, ठीक आहे, कॉन्व्हेक्स होईल, अशा पद्धतीने ओढल्या जाईल, कॉन्केव्ह होईल. क्लिअर? हे जरा दोन बघून घ्या अजून एकदा व्यवस्थित. या दोन आधीच्या कंडिशन नुसार समजून घ्या जरा व्यवस्थित. याला बघा, हे तर क्लिअर आहे. ठीक आहे. अल्फा ऍक्यूट, ठीक आहे, अल्फा ऑप्टिव्ह, दोन्ही केस झाल्यात. ही 90 डिग्री पण झाली. आता 0 अल्फा कधी येतो माहिती का? ज्यावेळेस तुम्ही एफ सी म्हणजे कोहेसिव्ह फोर्स हा 0 कन्सिडर करता, म्हणजे फोर्स